युवा भारुडकर अतुल हातेकर ऐक बोल. काय व्हायचंय ते आज होऊन जाऊ दे. बर. तात्या तुम्ही फक्त फाउंडेशन हलवू नका. हा. याचा आज डिपॉझिट जप्त करतो. बोल बोल. काय व्हायचंय ते आज होऊन जाऊ दे. तुझ्या भारुडाची ताकद आज मला रे पाहू दे. आणि या जुगलबंदी भारुडाची मजा या बसलेल्या रसिका घेऊ दे. वा वा. अतुल हा. कल्लुळाचं पाणी कशाला ढवळलं. बर. अतुल हातेकर हा. तू भारुडा कुणाचा बी नाद कर हा. पण या संदीप मोहित्याचा नाद करू नको. काय विचार घे. का? तुला सुका पाटील माहितीये का? सुका पाटील हा हा. तात्या तुम्हाला सुका पाटील माहितीये का? इंस्टाग्राम वरचा सुका पाटील कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? माझ्या आईचा बाप आहे. म्हणजे माझा आजोबा आहे सुका पाटील. 35 बकरी खात होता. 35 मोठा राखीस लय मोठा राखीस. मग ती माझा आजा तसलाय की नातू कसला असल म्हणून तू कोणाचा बी नाद कर पण या मोहित्याचा नाद करू नको. बोल डोळाचं पाणी कशाला ढवळलं आणि या नागाच्या पिल्याला कार खवळले. या नागाच्या पिल्याला कार खवळले. या नागाच्या पिल्याला कार खवळले. या नागाच्या पिलाला तुकार खवळलं. नागाच्या पिलाला तुकार खवळलं. नागाच्या पिलाला तुकार खवळलं. काय म्हणतो? कलुळाचं पाणी कार ढवळलं. या नागाच्या पिल्ल्याला कार खवळलं. ए संदीप याचं उत्तर आहे. आर तुझ्या सारं काय मी असा कधी चिडणार नाही. तुझ्या सारं काय मी असा कधी रडणार नाही. पण बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात. ए मोहिते तुला आज इथं मोकळा मी सोडणार नाही. दादा काय म्हणला? अतुल या बारुडात कुणाचा बी नाद कर पण माझा नाद करू नको. का? तर सुका पाटील माहित आहे का म्हणतो? सुका पाटील. सुका पाटील ह्याच्या आईचा बाय म्हणजे याचा आजा आहे. 35 भाकरी खात होता. 35 मोठा राखीस लय मोठा राखीस. नव संदीप 35 भाकरी खायचं सांगितलास बांधावरला कार्यक्रम सांगितला नाही. काय म्हणतो? कलुळाचं पाणी तुर कशाला ढबळील. या नागाच्या पिलाला कार खवळील. ही नाग आहे नाग. फुस फुस फुस. ए नागा याचं उत्तर ऐक. तुझं कलुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळील. ए ऐक कलुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं. या नागाच्या पिलाला मी मुंगूस पाळलेलं. हा नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळलेलं. हे नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळलं. नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळलं. अरे कलुळाचं पाणी कलुळाचं पाणी 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 बीज पाणी कलुळाचं पाणी मिर मुद्दाम ढवळीलं. या 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 नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळेल. या नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळेल. नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळलं. नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळलं. म्हणून मूळ विषयाकडे येऊया. नाथ महाराज सांगतात माय बाप तुम्हा सांगतो ऐका साचार. आपली नगरी करा हुशार. मग येईल या माझी हुद्देदार. मग येईल को या माझी हुद्देदार. अरे झोप सांडा उठा उठी पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी. जाब दे तवाली पोटी तेव्हा तुला मारील की रे काठी. मग हे नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय पण हे नाथ महाराजांचं आपण नाही ऐकलं तर काय होईल? संदीप महाराज काय होईल? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी
नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही का सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा वा वा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी ए सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल अरे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल काय बाजाईल आमचे काय बाजाईल काय बाजाईल आणि पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 म्हणून झोप सांडा उठा उठी पुढे येईल त्या या माझीची चिठ्ठी जाबदी तवाली पोटी तेव्हा तुला मारील की रे काठी तेव्हा मायबापाचे चाले ना काही बहीण भाऊ ठाईच्या ठाई शेजेची बायको विचारे ना काही हे इष्ट मित्र कोणाचे रे भाई अरे ज्यावेळी आयुष्यात शेवटची वेळ येईल तेव्हा कोणच कोणाचं नाही आई कोणाची नाही बहीण कोणाची नाही सगळे सोरे नातेवाईक मित्रमंडळी कोणच कोणाचं नाही तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने पण दादा जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे जोपर्यंत आपल्या हातामध्ये संपत्ती आहे तोपर्यंत सगळे सोरे नातेवाईक मित्रमंडळी हे आपले आहेत पण दादा ज्यावेळी आपल्या खिशातील पैसा संपून जाईल ज्यावेळी आपल्या हातातील संपत्ती निघून जाईल त्यावेळी आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आपली अर्धांगिनी बायको सुद्धा आपल्याला नीट बोलणार नाही तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने तेरे घर वालों ने बाही बन सालों ने तेरे घर वालों ने बाही बन सालों ने तेरे घर वालों ने बाही बन सालों ने हाँ माहितीये का संदीप महाराज काय माहितीये का जसं बालपण असतं तसं तारुण्य पण नसतं आणि जसं तारुण्य पण असतं तसं म्हातारपण नसतं बालपणात कुणाचंही बाळ असू द्या ते जर बाळ लुटू 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 पळत आलं आपण तर त्या बाळाला उचलून घेतो आणि काय म्हणतो ए रे बाळ मला एक पप्पी दे ते जर बाळ 80 वर्षाचं झाल्यावर म्हणतो का हो या हो आजोबा मला एक पप्पी द्या जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे जोपर्यंत हा ध्येय चांगला आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचा आहे गाडी लांब आहे तोपर्यंत हात करायचा आहे एकदा गाडी निघून गेल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर तिथं कोणाचंच काही चालत नाही पण बालपणात आई म्हणते आमच्या बाळाला काही कळत नाही तारुण्यात लग्न होतं बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही आणि म्हातारपणी पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही मग आयुष्यात माणसाला जन्माला आल्यावर कळणार कधी यासाठी भक्ती परमार्थ आहे परम म्हणजे श्रेष्ठ आर्थ म्हणजे धन आणि श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे हा परमार्थ आहे पण दादा या समाजामध्ये माणूस पैशाने श्रीमंत व्हायला लागला मावशी या समाजामध्ये माणूस इस्टेटीने श्रीमंत व्हायला लागला पण खरा श्रीमंत कोण आहे अरे ज्याच्या आईच्या गालावरती हसू आहे ज्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आणि ज्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी प्रेम आहे तोच माणूस या समाजामध्ये आणि या जगामध्ये श्रीमंत आहे हे सर्व जर कमवायचं असेल हे सर्व मिळवायचं असेल तर काय करावं लागेल म्हणून नाथ महाराज सांगतात जोवर आपुल्या हाती आहे तोवर कराल ते होय आयुष्य सरली कराल काय मग भोई टेकती निपाय मग येतो काकुलती तुम्ही धरा धरा संत संगती एका जनार्दनी विनंती मग तुम्हा मिळेल की हो विश्रांती या तुला हत्याकरचं लग्न जमाना का जमाना तात्या का जमाना ही चोचर बोलते चांगल्याची जमाना त्या तुल चांगल्याची
करायची बर. चोचऱ्याचं होईल का ही रोज मला फोन करायची माहितीये माझ्या काय लग्नाचं बघ 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 ह्याला एक स्थळ काढलंय कुठं कोल्हापूरला एक मुलगी असं कळालं ह्याला गाडीत घातला आणि जाताना समजावून सांगितलं अतुल तू चोचरा बोलतोय ना त्यामुळे तुझं लग्न जमत नाही आज आपण आयडिया करायची मुलीच्या घरात जाऊन बसलं मुलीचा पप्पा मामा काका कुणी काय जर विचारलं तू अजिबात तोंड उघडायचं नाही तू चोचरा आहे तू फक्त गप्प बस माझं मी लग्न जमवतो तू बोलायचं नाही न बोलायच्या भूमिकेवर ह्याला त्या घरात ह्याला खुर्ची बसवला आता नवीन फॅशन नुसार ती मुलगी आली चहाचा कप घेऊन नवरा कसलाय स्टीलचा कप लय गरम चहा वापायला लागलेल्या ह्यानं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला आता गडबड केल्यामुळे चहाला पोळला ही चोचराय गबसाव का नाही तर गबसाव का नाही ही काय म्हणते चा गल्लम आय चोचर बोंबलच बघा ह्याला म्हणलं होतं गबस ही काय म्हणते पाहुणे देखत चा गल्लम आय ती मुलगी म्हणली फुत्तोन प्या कळलं मावशी काय ती पोरगी बी चुचरीच होती एवढा छान आहे काय बोलतोय लागा संदीप ह्याचं बी लग्न जमा नाही मला फोन करायचा अतुल माझ्या पण जरा लग्नाचं बघ मला पण कुठं तर जरा स्थळ बघ लागा मला पण कुठं तर मुलगी बघ याला स्थळ काढलं करमाळ्याला पुरीच्या घरी गेलं पुरीच्या घरी जाऊन बसलो चहा पाण्याचा कार्यक्रम झाला सगळं झालं प्रश्न उत्तर विचारायचा कार्यक्रम सुरू झाला मुलगी समोर येऊन बसली ही माझ्या कडेला बसला होता मी जरा याला डिवचलं म्हटलं संदीप जा म्हणलं का काय तर पुरी संग 2-4 शब्द बोल पुरीला काय तर 2-4 प्रश्न विचार बोल जरा पुरी संग ही गेला त्या पुरीच्या समोर बसला आणि पुरीला विचारलं तुला काय येतं हे ना पुरीला काय विचारलं तुला काय येतं ती मुलगी म्हणली मला चक्कर येत्या मला फिट येते मला फेफरे येतं मला खोकला येतो मला घाम येतो